श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू पाहून दुर्लक्ष करू नको. कदाचित आज तुला हा ऑनलाईन तुझ्यासमोर आलेला संदेश वाटत असेल, पण बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत, आज तू आम्हाला दुर्लक्ष करू नको. कारण कदाचित आज तू हा स्वामी संदेश पूर्ण ऐकशील तर पुढील येणारे तुझे आयुष्य हे खूपच सुखा आणि समृद्धीचे जाईल. बाळा, कदाचित तू खूप अडचणीत असशील, कदाचित तुला खूप दुःख सहन करावं लागत असेल, कदाचित सध्या काहीच तुझ्या मनासारखं होत नसेल, पण माझ्या बाळा, स्वामी म्हणतात, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग तू का काळजी करतोय? आम्ही आहोत ना. तुझे सर्व दुःख, चिंता आमच्यावर सोडव आणि शांतपणे हा संदेश कमीत कमी जमेल तर 11 मिनिटे ऐकून बघ. बाळा, कदाचित तुला हा संदेश ऐकावासा असं वाटत नसेल, कदाचित तुझं मन कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीत अडकून असेल, पण आजचा हा स्वामी संदेश तू ऐकून पुढे जा. तुझं जीवन एका नव्या मार्गाला लागेल. बाळा, तुझा स्वामींवरती विश्वास असेल, तू त्यांना मानत असशील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घे. बाळा, स्वामी म्हणतात, त्यांचा आशीर्वाद लवकरच तुझ्या जीवनात लागणार आहे. त्यांनी तुझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आणि तुझ्या जीवनात उपयोगी असं एक वरदान तयार केलेलं आहे. ते तुला त्यांच्या देवदूताच्या रूपात लवकरच मिळणार आहे. ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या जवळ येतील आणि तुला ते वरदान प्राप्त होईल. त्यामुळे थोडासा धीर ठेव, थोडासा संयम ठेव आणि स्वामींवरती विश्वास ठेव. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्वामी संदेशाला लाईक करा. बाळा, जर तुम्ही प्रयत्न केला आणि हरला तर त्यात तुमचा काहीच दोष नाही. स्वामी म्हणतात, परंतु आपण प्रयत्न न केला आणि हरण्याची भीती बाळगली त्यात तुमची चूक आहे. कारण तुम्ही प्रयत्नच केले नाहीत. जर तुम्ही प्रयत्न केलेत आणि नंतर हरला तर त्यात तुमचा दोष नसेल, कारण तुम्ही प्रयत्न करून हरलात. पण जर तुम्ही न प्रयत्न करून हरलात तर त्यात तुमचा दोष आहे. या गोष्टी छोट्या असतात पण लवकर समजत नाहीत आणि जेव्हा समजतात तेव्हा वेळ गेलेली असते. त्यामुळे आत्ता ही वेळ आहे, ह्या गोष्टी समजून घ्या. स्वामी बोलतात, मी नशिबावर जास्त विश्वास ठेवतो आणि माझ्याकडे जितके जास्त कष्ट करावे तितके मी अधिक देतो. कष्टाने करतो तितके मला अधिक आढळते. स्वामी म्हणतात की तुम्ही नशिबावरही विश्वास ठेवा, पण ते नशीब कोणामुळं चालतं, ते नशीब कोणाचं ऐकतं, ते नशीब कोणाचं बदलतं, तर ते मेहनत करणाऱ्यांचं बदलतं. बाळा, स्वामी म्हणत आहेत, तुम्ही आयुष्यात मेहनत करायला शिका. कारण जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हाच तुमचं नशीब हे तुमच्या बाजूने काम करेल. तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे, तुम्हाला आयुष्यात जे बनायचं आहे, तुम्हाला कधी पैशाची अडचण येऊ शकते, तुम्हाला काही संकटे येऊ शकतात, कदाचित तुम्हाला कोणत्या नोकरीविषयी किंवा कोणत्या इतर कार्याविषयी असेल तर ती इच्छाही तुमची पूर्ण होईल. फक्त त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कारण जर तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामींचा आशीर्वाद तर तुमच्यासोबतच आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचा अनुभव देखील येईल. सामान्य आणि विलक्षण दमण्यात फक्त थोडंसं अतिरिक्त व्हा. स्वामी बोलत असतात, तुम्ही जसे जगता त्यात तुम्ही ठीक आहात ना, तर बस तसेच जगा. त्यात समाधानी राहा. सुखी आहात तर सुखी आणखीन होण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही काही इतर गोष्टींचीही मदत घेऊ शकता. जसे इतरांना मदत करणे. तुम्ही गोरगरिबांना किंवा इतरांना जे गरजू आहेत त्यांना मदत कराल तर त्यांनी तुम्हाला दिलेला आशीर्वाद, त्यांचं पुण्य तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि मदत देखील करत चला. कारण माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे.
बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा मेहनत करण्यात अपयशी ठरते तेव्हा कठोर परिश्रम प्रतिभास मारहाण करतात. त्यामुळे तुम्ही मेहनत करा, पण योग्य दिशेने, जेणेकरून तुमची मेहनतच अपयशी झाली नाही पाहिजे. कारण जेव्हा मेहनत अपयशी ठरते तेव्हा स्वतःवरून विश्वास उडतो. त्यामुळे तुमची मेहनत जी तुमची मेहनत तुम्ही करताय ते तुमची मेहनत वाया गेली नाही पाहिजे. तुमचा स्वतःवरचा जो काही आत्मविश्वास आहे तो तुमचा तसाच राहिला पाहिजे. त्यामुळे मेहनत करा, पण योग्य दिशेला. स्वामी सांगत असतात, तुमचे मित्र तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवतील आणि तुमचे शत्रू तुम्हाला त्यात जीवनदान देतील. त्यामुळे तुमची क्षमता काय आहे ते अधिक वाढवा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्गसुद्धा वापरू शकता. बाळा, कधीकधी चांगला मार्ग नसतो, कधीकधी फक्त कठीणच मार्ग असतो. आणि त्याचं एकच कारण असतं, जेव्हा जर तुम्ही त्या मार्गावर चालाल तर तेव्हा तुम्हाला पुढे घणघणीत असं यश मिळणार असतं. जे यश कधीही कोणाला मिळालेलं नसतं, कारण कोणालाच एवढा कठीण मार्ग आलेला नसतो. ते कठीण रस्ता तुम्हाला आलाय, कारण तसं यशही तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही एकुलते एक आहात ज्याला पहिल्यांदाच असं यश मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जरासं संयम ठेवा आणि जे लढाई तुम्ही लढत आहात स्वतःशी किंवा इतरांशी किंवा कोणत्याही गोष्टीशी, ती लढाई बंद होऊ देऊ नका. तुम्ही लढत चला, कारण तुम्ही हारणार नाहीत, तुम्ही जिंकणारच आहात. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींचं नाम घेत राहा आणि ती लढाई लढत राहा. स्वामी बोलतात, जर आपण त्यामध्ये काही साध्य केले नाही तर आपल्याला शूज किती महाग पडतील यांचं आपल्याला माहीत नसतं. स्वामींचं म्हणण्याचा अर्थ असा की जरी तुम्ही ज्याचा मालक नाही आहात त्यावर आपलं प्रेम करू शकता, परंतु जे आपण प्रेम करीत नाही त्याबद्दल आपण मालक होऊ शकत नाही. स्वामी म्हणत आहेत की आपण जी गोष्ट करायची ठरवली आहे त्याविषयी पहिल्यांदा तर आपल्या मनात त्याविषयी एक प्रेमाची भावना हवी. ती गोष्ट आपल्याला आवडणारी असावी, तेव्हाच आपण ती गोष्ट करू शकतो. ती कोणतीही असू शकते, ती तुमच्या परीने असू शकते. बदकासारखं व्हा. स्वामी बोलतात, तुम्ही जेव्हा बदकासारखं व्हाल तेव्हा तुमच्यासाठी खूप काही गोष्टी या शक्य देखील होतील आणि खूप काही अशक्य देखील होतील. जसं पक्ष्यांना वाटतं की मी खाली चालावं, तसंच तुम्हालाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं की आपण आकाशात उंच उडावं. प्रत्येकाला वेगवेगळं व्हावं असं वाटत असतं, कारण कोणीच सुखी नसतं, कारण कोणालाच समाधान म्हणजे काय हे कळत नसतं. आणि समाधान याचा खरा अर्थ काय हे फक्त स्वामींच्या भक्तांनाच माहिती असतं. ते जेव्हा स्वामींचं नाव घेतात आणि म्हणतात श्री स्वामी समर्थ, तेव्हा त्यांना एक वेगळं समाधान मिळतं. त्यांच्या आयुष्यातील चिंता, त्यावरील असणाऱ्या जबाबदाऱ्या त्या सर्व शांत होतात आणि ते समाधानी असतात. त्यांना एक वेगळ्या प्रकारचं सुख भेटतं. ते असं कुणालाही नसतं भेटत. जे स्वामींची भक्ती करतात फक्त त्यांनाच लाभतं ते. स्वामी बोलतात, प्रेरणा म्हणजे कठीण परिश्रम आणि लक्ष केंद्रित करण्याचे वान प्रवाह आहे. तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी लागणारे काम करण्याशिवाय कोणताही मार्ग नाही. बाळा, स्वामी सांगत आहेत, सर्व चांगल्या कार्यासाठी आत्मप्रतिकरण आवश्यक आहे. एक गोष्ट म्हणजे ती खूप मेहनत देखील आहे आणि लोकांसाठी जास्त काम करायचे नाही. बाळा, तू जे करतोय ते स्वतःसाठीच कर. याचा अर्थ असा नव्हे की तू स्वार्थी आहेस. याचा अर्थ असा आहे की तू स्वतःला एक नवीन दिशेला लावण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला पहिलेपेक्षा सुधारवण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी तू नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. स्वामी सांगतात, चिकाटी ही खरी भूमिका असते आणि नायकांची क्रीडा असते. त्यामुळे जर तुमच्या जिद्द चिकाटी असेल तर तुमचं ध्येय कितीही संकटमधील असू द्या किंवा कितीही मोठं, कितीही अडचणीवालं असू द्या, तुम्ही ते प्राप्त करणार. कारण तुमच्या ध्येय साध्य करण्याची चिकाटी जिद्द आहे. आणि तुमच्या ताकद देखील तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीला करण्याची इच्छा ठेवाल. स्वामी सांगत असतात, ज्ञान हे सामर्थ्य नाही, हे मला सांगू नका, कारण ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे.
ते जर तुमच्यापाशी असलं तर तुम्ही अशक्य गोष्टही शक्य करवून दाखवू शकता. त्यामुळे जेवढं होईल तेवढं ज्ञान मिळवा. ज्ञान ही गोष्ट वाटल्याने वाढत असते, न की कमी होते. ज्ञान हे पैशासारखं नसते जे की वाटाल तर कमी होईल. ज्ञान हे अलग असते. जर ते तुम्ही वाटाल तर ते तुमचं वाढेल. त्यामुळे ज्ञानाला वाटायला शिका. तुमच्याकडे आहे तर तुमच्याचपाशी ठेवू नका. बाळांनो, स्वामी सांगतात, जेव्हा मी माझ्या कामाची विचारसरणी करतो तेव्हा मला खरोखर विश्वास असतो की मी ते काम करणार. स्वामी म्हणतात तसंच तुम्हीही स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामावर तुमच्या लक्ष द्या आणि नक्कीच तुम्ही ते करू शकाल. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही ते तर करणारच आहात. जगातील 1% लोकसंख्या काय आहे ते साध्य करण्यासाठी आपण केवळ 1% करू शकतो असं नाही. त्यासाठी आपल्याला 99% करावं लागणार आहे. कारण एखादी गोष्टी छोटी असली तर तिला करायला वेळ छोटासा लागतो, पण एखादी गोष्ट हे खूप जास्त अशी असली जे कधीही लवकर मिळत नाही, ते खूप अनमोल असली तर त्यासाठी आपल्याला मेहनतही त्यापेक्षा 100 पटीने जास्त घ्यावी लागेल. तेव्हाच ती गोष्ट आपल्याला मिळते आणि ती गोष्ट साध्य होते. बाळा, स्वामी म्हणतात, येणारे काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. त्यामुळे त्यांना तुम्ही चुकवू नका. आणि जर जमल्यास तर 3 मिनिटे हा संदेश आणखीन ऐकून बघा. कदाचित तुमचं मन यात आता लागत नसेल. तुम्हाला दुसरं काही पाहावंसं किंवा एखादं काम करावंसं असं वाटत असेल. पण जर तुम्ही स्वामीचा हा संदेश पूर्ण जरी नाही ऐकला तरी पुढील 3 मिनिटे कमीत कमी ऐका. थोडंसं ऐकून घ्या, कारण हाच एक गोष्ट आहे जी तुमच्या जीवनावर एक चांगला परिणाम टाकते. स्वामी बोलतात, कठोर परिश्रम केल्याने तुमचे मन आनंदित होते. कारण आपण काहीतरी साध्य केलं हे आपल्या मनाला खात्री असते आणि त्याचमुळे तो समाधानी राहतो आणि त्या समाधानी मनाला आनंद होते, म्हणून आपणही आनंदी राहतो. स्वामी सांगत असतात, आपण पाऊल उचलल्याशिवाय आणि ते उघडून आणल्याशिवाय काहीही कार्य होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा तर तुम्ही पाऊल उचला आणि नंतर त्याला घडवून आणण्याची हिंमत ठेवा. आपल्या स्वप्नांचे जीवन जगा. प्रत्येकाला ट्रेनमध्ये जाण्याची इच्छा असते, पण प्रत्येकाला ट्रॅक लावायला नसतो. त्यामुळे ट्रेनमध्ये जाणं वेगळं असतं आणि ट्रॅक लावायचा वेगळा असतो. तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते करा. तुम्हाला जे आवडत नाही पण तुम्ही त्या काहीतरी कारणानं करताय ते करू नका, कारण त्यात तुम्हाला समाधान आणि सुख हे कधीच नाही मिळणार. जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा झोपा. आपल्या फोनवर मूर्ख TV पाहू नका किंवा फोनवर टाईमपास करू नका. आणि जर तेव्हाही तुम्हाला काहीतरी करू वाटत असेल तर तुम्ही मोबाईल उघडा आणि स्वामींचे संदेश ऐका. मनाला शांती मिळेल. बाळा, स्वामी म्हणतात, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मी रोज असेच तुम्हाला येथे माझा संदेश ऐकवायला येणार आहे. स्वामी सांगत असतात, जीवनात थोडीशी मेहनत करा, कोणालाही इजा करू नका. निराशपणा हा कठोर परिश्रमाचा पुरावा नाही, हे विश्वासाच्या अभावाचे लक्षण असते. तुमच्यात निराशपणा आहे याचा अर्थ तुम्ही खूप जास्त अविश्वासित आहात. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही हे करू शकता. स्वप्न मोठं आहे ना, तर त्यासाठी मेहनत ही मोठीच घ्यावी लागणार आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि त्याग आपणास यशाची दिशा दाखवतो. जास्तीत जास्त घाम गोड आयुष्य उत्पन्न करतात. त्यामुळे घाम गाळल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात गोडी दिसणार नाही. घाम गाळायला शिका. आयुष्यात मेहनत करायला शिका. स्वामी म्हणतात, तुम्ही जे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केले नाही ते नष्ट होणे कधीच नसते, कारण तुम्ही त्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर त्यासाठी अथक असे प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला ते प्रयत्न करताना थकण्याचा काही विचारच करावा लागत नसतो. स्वामी बोलतात, बदल होणार नाही, कारण प्रत्येकाची इच्छा आहे की असे होईल, पण ते करावे लागतात. ते स्वतःहून कधीच नसतात होत. उद्याच्या दिवशी आपण हे करू, उद्या आपण तिकडे जाऊ, उद्या आपण ते आणू, उद्या आपण ते करू, असे म्हणणारे लोक कधीच जीवनात यशस्वी होत नाहीत, कारण त्याचा उद्या त्यांची सकाळ कधी होतच नाही.
स्वामी बोलतात, आपण काय झालो, काय बनले आहे ते काय आहे आणि आपल्या सामर्थ्यावर मात करण्यासाठी काय विसरा. प्रश्न जितका असतो तितकाच त्याचं उत्तरही चांगलं असतं, फक्त तो प्रश्नही योग्य असला पाहिजे. स्वामी बोलतात, कठोर परिश्रम नसताना एकट्यात सकारात्मक मानसिकता तुम्हाला कुठेही मिळणार नाही. यशस्वी होऊ इच्छित असल्यास आपण आपल्या मार्गावर अडथळ्यांना दूर करण्यासाठी कार्य केले पाहिजे. बाळा, स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास आहे. तुमच्या आयुष्यात चांगलं काय होणार आहे त्याची मला खात्री आहे आणि मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर असाच विश्वास राहू द्या. माझं नामस्मरण करत चला. मी तुमच्या आयुष्यात कोणतंही कितीही मोठं संकट येवो, त्याला मी स्वतः तुमच्या सोबतीला असेल. बाळांनो, तुमचा स्वामींवर विश्वास आहे आणि त्यांचा हा स्वामी संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकला असाल तर या शेवटच्या काही सेकंदात जे होणार आहे ते लक्षात ठेवा आणि तसे करा. स्वामी म्हणतात, ज्याने माझा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला त्याने एक गोष्ट लक्षात घ्या. पहिले तर मला माहिती झालं पाहिजे की तुम्ही ते ऐकलाय. मी तुम्हाला पाहतोय. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये 201 असा आकड्यात नंबर लिहा. मी ते पाहील आणि मला कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, ती तुम्ही ऐका. तुमच्या जीवनात तुम्ही कधीही दुःखी होऊ नका, कारण जीवनात सुख आणि दुःख हे येणारच. जसे दिवस आणि रात्र हे येतात तसेच सुख आणि दुःख हे येतच असते. त्यामुळे समाधानी आणि आनंदी राहायला शिका. श्री स्वामी समर्थ.